महिला जोडीदाराला तिच्या पुरुष जोडीदाराकडून बेडवर काय हवं असतं? बऱ्याच वेळा असे दिसून आले आहे की स्त्रिया संबंधानंतर असमाधानी असल्याचे तक्रार करतात. 92% स्त्रिया संबंधानंतर असमाधानी असल्याचे मान्य करतात. अशा स्थितीत महिला जोडीदार अंथरुणावर सुखी आणि समाधानी कसा असेल याची उत्सुकता प्रत्येक पुरुषाला असते. महिला जोडीदाराला तिच्या पुरुष जोडीदाराकडून बेडवर काय हवे असते? अंथरुणावर झोपलेल्या पुरुषाकडून महिलांना काय हवे असते आणि पुरुष त्या कशा पूर्ण करू शकतात हे जाणून घेऊया. पहिली आहे, स्त्रियांना अंतरावर असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल पुरुषांशी बोलायचं असते. जेव्हा तुम्ही तुमच्या महिला जोडीदारासोबत तुमचे मन शेअर करता, तेव्हा त्यांना समजतं की तुम्ही त्यांना किती महत्त्व देता. एक प्रेमळ वातावरण निर्माण करण्यासाठी संबंध करण्यापूर्वी ते आवश्यक आहे की नाही हे त्यांच्याशी बोला. असे केल्याने महिलांना वाटते की तुम्ही त्यांना तुमच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग मानता. दुसरा आहे, स्त्री जोडीदाराला पुरुष जोडीदारापेक्षा बेडवर चांगला फोरप्ले हवा असतो. अंथरुणावर फोरप्ले करणे बहुतेकदा महिला जोडीदाराला आवडते आणि त्यांना संबंधासाठी तयार करण्याचा एक अतिशय महत्त्वाचा मार्ग मानला जातो. पुरुष जोडीदाराने आपल्या महिला जोडीदाराला फोरप्ले करून खुश केलं पाहिजे. शरीराच्या प्रत्येक अवयवावर प्रेम करा, चुंबन घ्या आणि चाटून घ्या, जेणेकरून त्यांना चांगले वाटेल आणि कामुकता टिकून राहील. चांगला फोरप्ले करणारा जोडीदार अनेक महिलांना आवडतो. तिसरा आहे, पुरुषांनी अंथरुणावर खूप घाई करू नये अशी महिलांची इच्छा असते. सुरुवातीला करताना बहुतेक महिलांच्या मनात भीती असते. पुरुषांनी ही भीती समजून घेऊन त्यांना पाठिंबा द्यावा अशी महिलांची इच्छा असते. त्यांनी करण्यासाठी घाई करू नये, तर हळूहळू फोरप्ले करून त्यांची ओली करावी, म्हणजे त्या चांगल्या तयार असतील. चौथा आहे, प्रत्येक स्त्रीला तिच्या शरीराच्या संवेदनशील भागावर पुरुषांकडून चुंबन हवे असते. कान, मान, हाताच्या बोटांचा वरचा भाग, स्तनाग्र आणि क्लिटॉरिस इत्यादी स्त्रियांच्या शरीरातील संवेदनशील भाग आहेत. प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की ती तिच्या अंथरुणावर असलेल्या पुरुषाने या भागाचं दीर्घकाळ चुंबन घ्यावं. जास्त वेळ द्या आणि आतील मांड्या आणि सभोवतालच्या भागाला चुंबन द्या, ज्यामुळे त्या चांगल्याच तयार होतील आणि तुमची रात्र ही मजेत जाईल.